नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन भरती 2024 तर पाहा मित्रांनो 840 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर या भरतीमध्ये मित्रांनो जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की पहा मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीची मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये पगार किती मिळणार आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, त्याचबरोबर फी किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। तर पहा दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रांनो जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर जवळपास मित्रांनो जून ते जुलै महिन्यापर्यंत जे या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे। दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीचे जून जुलै महिन्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे। मी तुम्हाला आतापासून कोण सांगत आहे, कारण की आतापासून जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर तुम्ही आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागतान, आतापासून तयारीला लागतान। आतापासून जर तुमची या ठिकाणी चांगली तयारी झाली तर तुमचाच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला मित्रांनो 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। तर पहा मित्रांनो ओपन कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त मित्रांनो 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला मित्रांनो या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, आणि पहा मित्रांनो या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। तर पहा या दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो कोणकोणत्या जागा आहे यामध्ये आणि किती जागा आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी सफाई कर्मचारीमध्ये टोटल 265 जागा आहे। त्यानंतर या ठिकाणी कुकच्या ज्या जागा आहे 298 जागा आहे। त्याचबरोबर वॉटर करिअरच्या 21 जागा आहे। त्याचबरोबर मित्रांनो मोचीच्या ज्या जागा आहे या 32 आहे फक्त। त्याचबरोबर माळीच्या जागा 28 आहे मित्रांनो या ठिकाणी। टेलरच्या जागा या ठिकाणी 28 आहे। त्याचबरोबर कारपेंटरच्या जागा या ठिकाणी 11 आहे। त्याचबरोबर मित्रांनो धोबीच्या जागा या ठिकाणी मित्रांनो 96 आहे आणि बार्बरच्या जागा या ठिकाणी 61 आहे। तर टोटल 840 जागा मित्रांनो ह्या एसएससी एमटीएस दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये ज्या 840 जागांसाठी ही भरती ज्या मित्रांनो निघणार आहे। ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं यामध्ये ग्राउंड असणार आहे का, उंचीची काही अट असणार आहे, ग्राउंड किती असणार आहे काय, तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये ग्राउंड नाही मित्रांनो, फिजिकल नाही आहे। उंचीचे यामध्ये काही ज्या मित्रांनो हे नाही, उंचीचे काही यामध्ये अट नाही आहे। उंची त्याचबरोबर ग्राउंड यामध्ये दोन्ही नाही आहे। फक्त तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो हे लेखी परीक्षेवर होणार आहे। तर दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर पहा सर्वात पहिल्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मित्रांनो ट्रेड टेस्ट असणार आहे, ते सुद्धा तुम्हाला समोर सांगणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मित्रांनो मेडिकल असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही। तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय ते तुम्हाला सांगून देतो, कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी जीके जीएसचे दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिलियन या भरतीमध्ये मित्रांनो जीके जीएसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल। ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे मित्रांनो या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। तर पहा मित्रांनो अभ्यासक्रम सुद्धा खूप इजी आहे मित्रांनो। जीके जीएसचे या ठिकाणी मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे। त्याचबरोबर
रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा 25 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे, गणिताचे सुद्धा यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे. नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. तर 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे परीक्षेमध्ये. तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणार आहे. तर आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय, तर पहा मित्रांनो, ट्रेड टेस्ट हे 20 मार्काचं असणार आहे. तर ट्रेड टेस्ट म्हणजे तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी, जसं मित्रांनो दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीमध्ये जवळपास 7 ते 8 प्रकारचे पद आहे. जसं मित्रांनो कुक झालं, वॉटर करिअर झालं, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी सफाई कर्मचारी झालं. तर ह्याची मित्रांनो तुमची या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणार आहे. आता एक्झाम्पल उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्ही जर मित्रांनो कुकमध्ये फॉर्म भरला, तर ट्रेड टेस्टला मित्रांनो तुम्हाला जे स्वयंपाकाच्या रिलेटेड मित्रांनो 5 पदार्थ त्यांना करून दाखवावे लागणार आहे. जसं मित्रांनो भाजी झालं, पोळी झालं, त्याचबरोबर भात झाला, त्याचबरोबर शिरा झाला, आणखीन मित्रांनो मिक्स भाजी झाली म्हणा. तर अशा मित्रांनो तुम्हाला 5 पदार्थ ते देणार आहे, ठीक आहे. ते तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते, ठीक आहे. ते अधिकारी तुमच्या हात मित्रांनो खाऊन सुद्धा बघणार आहे, ठीक आहे, कोण चांगला स्वयंपाक बनवला, ठीक आहे. तर त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तुम्ही कुकमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्यांना मित्रांनो स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे. तर 20 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क जरी पडले तर तुम्ही पास असणार आहे, ठीक आहे. 20 पैकी जे पासिंग ठेवण्यात आली ते फक्त 10 ठेवण्यात आले मित्रांनो दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीमध्ये, ठीक आहे. दुसरं जे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो ट्रेड टेस्टचा, तर तुम्ही आता मित्रांनो सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला, ठीक आहे, दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीमध्ये. आता सफाई कर्मचारीमध्ये तुम्ही फॉर्म भरला, परीक्षा तुम्ही पास झाली, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मित्रांनो ट्रेड टेस्ट असणार आहे. तर तुम्हाला ट्रेड टेस्टला ते काय करायला लावणार आहे, एका खोलीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते नेणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई तुम्हाला करून ते दाखवावं लागणार आहे तुम्हाला त्यांना, ठीक आहे. तुम्ही जर नीटनेटक्यापणाने मित्रांनो घराची साफसफाई जर केली झाडून, तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चांगले मार्क्स पडणार आहे. तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो बाथरूमसुद्धा त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे बाथरूमची. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो करून दाखवावं लागणार आहे, ठीक आहे. त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा ट्रेड टेस्ट असणार आहे. 20 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क जरी पडले तर तुम्ही या ठिकाणी पास असणार आहे. तर अशी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीची. सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे 100 मार्काची. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे यामध्ये मित्रांनो ट्रेड टेस्ट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे यामध्ये मित्रांनो मेडिकल असणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीची. तर या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये ही भरती येणार आहे 840 प्लस जागांसाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये पोस्ट आहे, चांगल्या मित्रांनो पोस्ट आहे यामध्ये, ठीक आहे. वॉटर करिअरच्या सुद्धा आहे, मालीची सुद्धा आहे, त्याचबरोबर मोचीची सुद्धा आहे, ठीक आहे. तर कुकच्या सुद्धा जागा आहे, सफाई कर्मचारीच्या सुद्धा जागा आहे. तर जवळपास 7 ते 8 प्रकारचे यामध्ये मित्रांनो पद आहे, ठीक आहे. तुम्हाला यापैकी जे पण येत असेल मित्रांनो तर तुम्ही यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरू शकता, ठीक आहे. तर चांगली भरती मित्रांनो हे दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईनची निघत आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी चालू केली नसेल तर आतापासून अभ्यास करा मित्रांनो, तो सिलेबस तुम्ही पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडणार आहे, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती दिल्ली पोलीस एमटीएस सिव्हिल लाईन या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.